एक मिनिट शिवाजी महाराज होते क्रॉसला इकडे एक सेकंड लाईव्ह फ्रॉम द्या. गेल्या 2 ते 3 दिवसांपासून संघर्ष पाहायला मिळतोय. अगदी शाब्दिक युद्ध रंगल्याचं चित्र पाहायला मिळतंय. नक्की आपली भूमिका काय आहे? अमोलराजे पाटलांना आपलं आवाहन काय असणार आहे? माझी तमाम हात जोडून आणखी ही नम्रतेची विनंती आहे की संपूर्ण मराठा समाजाचा जो आरक्षणाचा मुद्दा आहे तो मुद्दा घेऊनच ही चळवळ चालली पाहिजे आणि संपूर्ण गरजवंत मराठ्याला या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. परंतु दुर्दैवानं तसं होताना दिसत नाही की आतापर्यंतच्या ज्या चळवळी पाहिल्या आम्ही त्यामध्ये जवळून काम केलं, परंतु ही जी मराठा आरक्षणाच्या बाबतीमधली जी चळवळ आहे ती वेगळ्या दिशेनं भरकटल्याची दिसते. त्याचं ज्वलंत उदाहरण आपण सगळेजण संपूर्ण महाराष्ट्रातील माझा तमाम मराठा बांधव या ठिकाणी पाहतोय आणि सर्वसामान्य जनता पण पाहते. मुळात मला या ठिकाणी एवढंच सांगायचं की जे आरक्षण आपल्याला मराठा समाजाला घ्यायचं आहे ते आरक्षण घेत असताना उपोषण, मोर्चे, आंदोलन हे सगळे प्रकार मान्य आहेत आणि ते करायलाच पाहिजे. लोकशाहीमध्ये तो आपला मूलभूत अधिकार आहे. काही पदरात पडले आणखी काय पदरात पडून घेण्यासाठी करणं गरजेचं आहे. परंतु यामध्ये काही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे काही संविधान दिलेलं आहे, घटनात्मक जे विषय आहेत त्या बाबतीमध्ये सुद्धा चर्चेची दारं खुल्ली असणं गरजेचं आहे, माझं प्रामाणिक मत आहे. कारण ज्या छत्रपती शिवरायांचं आपण सगळेजण नाव घेतो त्या छत्रपती शिवरायांच्या मंत्रिमंडळात सुद्धा 8 प्रधानमंडळ म्हणजे अष्टप्रधान मंडळ होतं आणि हे कुणालाच विचारायला तयार नाहीत. माशे मी एकटंच आणि कुणी काय विचारायला गेलं तर सगळंच. आमच्या बार्शी तालुक्यामध्ये आम्हाला पवार साहेबांची सभा झाली. त्या सभेनंतर सोपल साहेबांच्या घरी पवार साहेब गेले आणि त्या दिवशीपासून रोहित पवारांचं माझं काही क्रॉसिंग झालं आणि त्या दिवसापासून खऱ्या अर्थानं मनोज दादा जरांगे पाटील मला बोलू लागले. मग नेमका आम्ही अर्थ काय समजायचा? तुम्ही मराठा आरक्षणाची लढाई लढता का नेमकं महाविकास आघाडीची लढाई लढता? आम्ही काय चूक केली? आम्ही जर कुठली मराठा समाजाच्या बाबतीमध्ये काय चूक केली असेल, आम्ही आंदोलन केलं नसेल, योगदान दिलं नसेल, तुमच्या मोर्चासाठी जरी योगदान दिलं नसेल, तुम्हाला भेटलो नसेल, मराठा समाजाच्या मुलांवरती झालेल्या केसेसच्या बाबतीमध्ये आम्ही मुख्यमंत्र्यांवरती, फडणवीसांवरती, दादांवरती दबाव आणला नसेल, शिवाय तुमच्यावरती SIT सुद्धा माघार घ्या ह्याच्यासाठी सुद्धा मी भांडणारा एकमेव आमदार या ठिकाणी असेल महाराष्ट्रातला आणि त्याचा खुलासा तुम्हीच मी उपोषण सोडायला आल्यानंतर दिला. म्हणजे तुम्हीच खुलासा केलेला आहे त्याचा. मग मला एवढंच या ठिकाणी म्हणायचं की नेमकं माझ्याकडनं काय चुकलं की तुम्ही थडा मला पण बोलायला लागले का? तर मी काय प्रश्न केले म्हणून किंवा माझ्या तालुक्यातल्या मराठा समाजातल्या बांधवांना काय तुमचा संशय आला त्याचे प्रश्न विचारले तेवढंच उत्तर द्या ना तुम्ही. काही 11 प्रश्न विचारले आज त्याचं आंदोलन झाले असं आम्हाला वाटतंय. त्यांनी मला निरोप द्या, आम्हाला बोलवून घ्यायचं किंवा सगळ्याच कार्यकर्त्याला बोलवून घेऊन हे असा विषय तुमचा गैरसमज संपला विषय. तुम्ही बघतो ठेवतो दारातच येतो, ताईला सांगा, आईला सांगा, वडिलाला सांगा, दारातच मी सभा घेतो. एवढा अहंकार कधीच असू नये, कोणालाही असू नये. रावणाची लंका सुद्धा राहिलेली नाही, दुर्योधनाचं सुद्धा काय झालेलं आहे सगळ्या संपूर्ण विश्वाला माहित आहे. त्यामुळे एवढा अहंकार असणं अत्यंत दुर्दैव आहे. आणि या ठिकाणी ज्याही कुठल्याही व्यक्तीनं ह्यांना काही प्रश्न विचारले किंवा काही विचारायला गेलं एकतरी एकेरीची भाषा बघतो, ठेवतो, पाडतो, दाखवतो. अरे काय तुम्ही मुख्यमंत्र्याला शिव्या देता, सगळ्या आमदाराला शिव्या, सगळ्या जनतेला शिव्या, कोणाला पण शिव्या, रिटायर जजला शिव्या देता. कशामुळे काय नेमकं तुम्हाला मुळात मराठा आरक्षणाची चळवळ अखंडपणाने कडपर्यंत न्यायची का काय तर ह्याच्यातनं वेगळं साध्य करायचं हा सुद्धा विषय या ठिकाणी संपूर्ण मराठा समाजाला समजणं गरजेचं आहे. आज मी सगळ्या मीडियाच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो बांधवांना, मी कुठलंही खोटं बोलणार नाही त्या दिवशी. पण काही गोष्टी त्या दिवशी मी सांगितल्यात, डबल वेळ खाणार नाही मी सगळ्यांचा. परंतु या ठिकाणी कुणी जरी आवाज उठवला तर आता मी बघतोय 3 दिवस मला सुद्धा ह्यांनी सेटिंग अशी फिट करून ठेवलेली आहे. सगळा IT सेल किंवा सोशल मीडिया ह्यांचा ऑपरेट केला जातो तो रोहित पवारांकडनं केला जातो. आणि प्रामुख्यानं परभणी, बीड, जालना
हिंगोली या टापूमध्ये जास्त मीडिया जालनामध्ये ह्याचं केंद्रबिंदू आहे असं आम्ही पण शोधून काढलेलं आहे. कारण आम्हाला पण काही माहिती पूर्ण मिळणार त्या ठिकाणची माणसं या ठिकाणी मला भेटून गेले आणि त्या ठिकाणी सोशल मीडियावरती कमेंट टाकायच्या, तुमच्याच आंदोलनाला फार रिस्पॉन्सिबल असं दाखवायचं, सगळं रोहित पवार याचं मेंटेन त्या ठिकाणी केलं जातंय. परत जर कुणी बोललं ह्यांचं काय ह्यांना प्रश्न विचारला लगेच फोन चालू करायचे त्या व्यक्तीला, कुणी पण असू द्या, सर्वसामान्य असू द्या. माझ्या अगोदरच्या बऱ्याच अनुभव आला, फोन करायचा, आरे पुरे बोलायचं, कुठंतरी शिवीगाळी करायचं. ही तुम्ही माझ्या पत्रकार बांधवाला मी दाखवतो, मी आता 2 फोन उचलले, मी माझ्या स्टाईलनं उत्तर दिलं. परत मला काही जाणकारांनी सल्ला दिला की भाऊ तुम्ही काही फोन वगैरे उचलू नका, परंतु हे बंद करा. आमच्याजवळ पण मराठा बांधव आहेत, गरजवंत मराठा माझे पण लहानपणापासूनचे सहकारी आहेत. आम्ही असंख्य मंडळी, तुम्ही जर असे फोन करून शिव्यागाळी करायला लागले तर जशात तसं प्रत्युत्तर दिलं जाईल. इतकं काही सोपं समजू नका तुम्ही, असं कुणाला हलक्यात घेऊ नका. फक्त माझी एवढी नम्रतेची विनंती की जी मराठा चळवळ आहे त्या चळवळीला गालबोट कोणी लागू देऊ नका. कारण मी आज एक मराठा आमदार म्हणून या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच संपूर्ण राज्यातील मराठा समाज बांधवाला गरजवंताला मी सांगू इच्छितो, मी सुद्धा मागणी केलेली आहे की जी नौटंकी चाललेली आहे, जी समाजाच्या नावावरती कुणीतरी राजकीय पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करते, की दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी मी पण करतो. मी पण काही इतका खातचा खिलाडी नाही. मी कालच प्रेस घेतलेले, त्यामध्ये सांगितलेलं आहे की मी विधानसभा अध्यक्ष नार्वेकर साहेबांना पत्र लिहिलेलं आहे. त्यामध्ये नेमकं ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही किंवा ओबीसीतनं मराठा समाजानं आरक्षण घ्यायचं का कुणी नाही, या बाबतीमध्ये जी पण पक्ष असतील किंवा जे आमदार असतील त्यांनी विशेष विधानसभेचं अधिवेशन बोलून त्यामध्ये आपापली भूमिका स्पष्ट करावी आणि राज्याला आपला खरा चेहरा त्या ठिकाणी दाखवावा. मग 1 ते 288 पर्यंत नंबरिंग प्रमाणे त्या ठिकाणी सगळ्यांनी सांगावं. आणि मी सगळ्याच पक्षाला पत्र बुधवारी जाणार आहे मुंबईला, त्या ठिकाणी सगळ्याच पक्षांच्या ऑफिसमध्ये जाऊन स्वतः किंवा माझे काही सहकारी त्यांच्या मार्फत पत्र देणार, त्याच्या पोच घेणार आणि दिनांक 23/9/2024 पासून बार्शी येथील शिवसृष्टी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर माझं स्वतःच सकाळी 10 ते 5 रोज हे आंदोलन त्या ठिकाणी असणार आहे. जोपर्यंत सगळे पक्ष माननीय अध्यक्ष साहेब विधानसभेचे अध्यक्ष यांना पत्र देत नाहीत, विशेष अधिवेशन बोलून या ठिकाणी सगळ्याच पक्षाची ओबीसीतून आरक्षण द्यायचं का नाही याची भूमिका स्पष्ट करत नाहीत, तोपर्यंत मी रोज त्या ठिकाणी सकाळी 10 ते 5 वाजेपर्यंत एक मराठा कार्यकर्ता, मराठा चळवळीतला कार्यकर्ता म्हणून त्या ठिकाणी मी रोजच्या रोज त्या ठिकाणी हे आंदोलन या ठिकाणी करणार. अशा पद्धतीची माझी या ठिकाणी भूमिका. भाऊ, आपण जरांगेवरती आरोप लावले, त्याच्यावरती आपल्या विरोधात आंदोलन राज्यभर केली जात आहे, काय सांगणार आपण? आज माझी सगळ्या तमाम महाराष्ट्रातील मराठा बंधू भगिनींना नम्रतेची विनंती आहे. मीही पहिल्यापासून चळवळीतला कार्यकर्ता आहे. आपण सगळ्यांनी जर तपासलं, शोधलं तर नेमकं आपल्या मराठा समाजाचा आरक्षणचा जो मुद्दा आहे तो कुठल्या दिशेने चाललेला आहे याची सगळ्यांनी खातरजमा करावी अशी माझी नम्रतेची विनंती. कारण मी स्वतः जातो म्हणतो ना, मी आमदार लोकप्रतिनिधी या ठिकाणी झालेलो आहे, तुमच्या आशीर्वादानं झालेला आहे सगळ्या समाजांच्या, आणि समाजाच्या वतीनं मी स्वतः छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसणार आहे. सगळ्याच पक्षांनी ओबीसीतनं आरक्षण द्यायचं नाही या मागणी करता सगळ्यांनी, सगळ्या पक्षांनी अध्यक्षाला मी जसं पत्र दिलंय, आज ईमेलवर पाठवलंय, मी बुधवारी स्वतः जाऊन देणार आहे. आणि सगळ्यांनीच पक्षांनी त्या ठिकाणी भूमिका मांडावी, सगळ्या आमदारांनी, सगळ्यांनी दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी, मग तर खरं खोटाचा फैसला होणार आहे. आता आंदोलन करायला तर मी मग सांगितलं की निवळ पेड सगळं चाललंय. रोहित पवारांच्या माध्यमातून जर चाललं असं, आता जरांगेदारांची सभा असेल तर अगोदर 2 दिवस रोहित दादा पुढे असतात किंवा त्यांची टीम असती, सगळी यंत्रणा लावली जाते आणि त्या दृष्टिकोनातून चाललेलं आहे. आंदोलन करायला काय, आता कशावर आंदोलन होत नाही सांगा की? जी महाविकास आघाडीचे आंदोलन कशावर झाले नाही? कुठल्याही गोष्टीला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी मागणी करा. मग असं करा ना तुम्ही, सगळ्या जे पक्ष आहेत ना, सगळ्या पक्षाच्या दारात आता सगळ्याच मराठ्याने आंदोलन करायला पाहिजे की तुम्ही विशेष अधिवेशन या ठिकाणी बोलवा. आणि या ठिकाणी माझ्या सगळ्या गरजवंत मराठ्यांना, माझ्या तमाम मराठा समाज बांधवांना नम्रतेची विनंती आहे. जो विषय काढला होता की कुठल्या लेकराच्या काही आईच्या डोळ्यात पाणी आलं कुणाचं, तो वाद कुठले मला माहित नाही, त्याची मी आता सगळीच माहिती घ्यायला लावली त्याची. परंतु काय नौटंकी, काय मला आश्चर्य वाटायला लागलं, किती हल्ला माया येते. अहो, पण ज्या आंदोलनामध्ये मराठा समाज बांधवांनी आंदोलन केली त्या ठिकाणी काही आपले तरुण त्या ह्याच्यामध्ये दगावले
त्यावेळेस सुद्धा तुम्ही जीसीबीतनं फुलं टाकून घेण्याचा आनंद मनसोक्त घेताय. हे कसलं तुमचं बेगडी प्रेम आहे. आणि आज काय म्हणले ते कालच्या सभेमध्ये की तिथं जाऊन आम्ही दाखवतो ह्यांच्या घरातल्या लेकरांच्या पण डोळ्यात पाणी आणतो. म्हणजे आमच्या लेकरांच्या डोळ्यात पाणी आणायचं म्हणजे काय करणार तुम्ही? गोळ्या घालणार आहेत का? कुठं थांबू सांगा. या तुम्ही रिव्हॉल्वर घेऊन कुठं गोळ्या बिळ्या घालायचं घाला. काय आमचं जर एखादा शहीद व्हायचं असेल तर होईल, आम्हाला काय त्याचा फरक पडत नाही. परंतु सगळ्याला बघतो ठेवतो ही कुठली भाषा आहे? माझी या ठिकाणी महाराष्ट्र सरकारला, केंद्र सरकारला नम्रतेची विनंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाप्रमाणे चालणारा देश आहे, राज्य आहे. या ठिकाणी असं जर कोण दादागिरीने काय करत असेल प्रश्न विचारल्यामुळे तर या बाबतीमध्ये गांभीर्याने सरकारने यामध्ये दखल घ्यावी अशी माझी सरकारला सुद्धा हात जोडून विनंती आहे. आणि सगळ्या तमाम मराठा बंधू भगिनींना सगळ्यांना नम्रतेची विनंती आहे. सगळी माहिती घ्या, त्या अंतरवाली सराटीमध्ये माहिती घ्या, त्या भागामध्ये माहिती घ्या. बांधवांनो, खरा चेहरा तुम्हाला लवकरात लवकर उजेडात येईल. आणि मला पण काय आता माझ्या काय मुलाखती झाल्या, मला काय विषय माहित नव्हते, पण काल 3-3:30च्या दरम्यान लोक मला त्या भागातली भेटून गेले. काय वस्तुस्थिती सांगितलेली आहे, लोकसभेमध्ये काय काय भानगडी झाल्यात, काय काय नाही, कसं कसं झालंय, या सगळे माझ्या हातात काय पुरावे पण येणार आहेत. त्यानंतर मग मी कुणी कुणी काय काय केलं, काय काय नाही, जे ते ज्या त्यावेळेस जाहीर करायची माझी सुद्धा तयारी असेल. तुम्हाला फोन देतात लोक शिवीगाळी करतात, धमक्या वगैरे देण्यात आल्या कशा पद्धतीचे? मला मी 2च फोन उचलले. एका फोनवरती मला वेळवाकडे बोलायला सुरुवात केल्यानंतर मीही बोललो. मग मी दुसरा फोन आला, तीच भाषा चालू झाली. आणि त्यानंतर बरेच फोन आणि स्टाईल आहे. कुणी म्हणजे एखाद्याला असं प्रेशराईज करायचं, हे कुठला प्रकार आहे? लोकशाही आहे, ज्याला त्याला आपापली मतं मांडायचा. किंवा मराठा समाज, प्रत्येक मराठा समाजाला या ठिकाणी अधिकार आहे की तुम्ही नेमकं तुमच्याकडे नेतृत्व दिलंय ना किंवा दिलं होतं, तुम्ही नेमकं मराठा समाजाची जी मूळ मागणी आहे किंवा जो मागणी आहे, मुळात तर हा मुद्दा जो खऱ्या अर्थानं गोदापट्ट्यातला होता. आता सुद्धा एक ताई त्या ठिकाणी संभाजीनगरला उपोषणला बसली, काय तर ठोंबरे म्हणून नाव, मला नाव एक्झॅक्ट माहित नाही, पण एक ताई बसलेली त्या ठिकाणी. मूळ जो हैदराबाद गॅजेटचा विषय आणि मराठवाड्याचा हा अखत्यारीत विषय. माझी संपूर्ण मराठवाड्यातल्या माझ्या सगळ्या मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे बांधवांनो, की जी कायदेशीर त्याच्यामधली जी लढाई आहे, त्या चळवळी करता जे पण चांगले तज्ञ वकील, अरे 10-15 वकील आपण नेमू किंवा काही असू द्या, जर काय आमच्याकडनं त्यामध्ये काय तुमचं अपेक्षित असेल किंवा आम्ही काय त्यामध्ये योगदान द्यावं तेही आम्हाला सुचवा, आम्ही योगदान द्यायला तयार आहे. परंतु उपोषण पण करू, आपण मोर्चेही काढू, परंतु कायदेशीर ज्या लढाई आहेत त्या लढाया कोर्टातून सुद्धा लढण्याची तयारी असेल. परंतु तो मुद्दा भरकटून या ठिकाणी संपूर्ण राज्यभर वेगळं प्रत्येक वेळेस वेगळं असतं यांचं. ह्याच्यातनं त्या पहिली मागणी होती गोदापट्ट्याची, परत हैदराबाद गॅजेट आलं, त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये ही चळवळ उभा करण्याचा प्रयत्न केला आणि परत ह्याच्यावरनं मराठा ओबीसी एकच आहेत म्हणले, परत म्हणले सगळे सोयऱ्याचा शॉर्टकट केला, ह्यांनीच वाशीला गुलाल उधळला, मुख्यमंत्री साहेब हे होते, गुलाल उधळला. आणि ह्या सगळ्या झाल्यानंतर सगळा मराठा समाज समाधानी झाला, आरक्षण मिळालं. मग तुम्हीच नेतृत्व करतात, तुमचीच माणसं आहेत, तुम्हीच ड्राफ्ट तयार करतात, तुम्हीच लिखापड्या करून घेता आणि नेमकं तुम्हीच परत म्हणता माझं समाधान झालं, परत उपोषण करता. नेमकं मग हे मिटून द्यायचं का नाही? मी त्या दिवशी शपथपूर्व जे सांगितलं की मी सुद्धा त्यांना विनंती केली होती दादांना, की दादा आपण ह्याच्यामध्ये चांगल्या वकिलाची फौज त्या ठिकाणी देऊ, जे काय असेल ते आम्हाला त्यातलं आम्हाला काय खालीचा वाटा म्हणून आमच्यावर जबाबदारी टाका. काय वकील मोठे रोहितगी साहेबासारखे, जेठमालानी साहेबासारखे मोठे वकील उभा करू, त्यांना त्या दिवशी सांगितलं होतं. आणि तुम्ही सांगा म्हणलं बोर्ड दाखवा, ते वकील उभा करू. ते मला म्हणाले की ह्याच्या जज पण मी आहे आणि वकील पण मी आहे. मग नेमकं हे आपल्याला न्याय घ्यायचा आहे का हे भिजत गोंगड ठेवायचं? त्याच्यामुळेच मी ह्या मनस्थितीत आलेलो आहे की या ठिकाणी विधानसभेमध्ये अधिवेशन अध्यक्षांनी बोलावं. मी तीव्रतेने मागणी केलेली आहे. मी सगळ्या पक्षांना विनंती करतो की तुम्ही सुद्धा अध्यक्ष साहेबाला पत्र द्या, आणि तुम्ही जर पत्र दिलं नाही तर अधिवेशन नाही घेतलं तर माझं मी 23 तारखेपासून शिवसृष्टी पुढे छत्रपती शिवरायाच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलनाला बसणार. आता मराठा आरक्षणासंदर्भात आपली नेमकी काय भूमिका आहे? म्हणजे ओबीसीतून ते आरक्षण मिळावं की जरांगे पाटील जसं म्हणतात ओबीसीतून मिळावं, की नक्की काय वेगळा मार्ग आहे? आपली काय भूमिका आहे त्या संदर्भात? तर मी जी मराठा समाजाची मागणी आहे, आता मराठा समाजाच्या वेगवेगळ्या मागण्या आहेत. काही जणांचं मत आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण द्या, काही कोकण वगैरे भाग जो पट्टा आहे त्याचं असं मत आहे की आम्हाला ओबीसीतून आरक्षण नको, कोण कुणबीचं मागतंय, कोण ओपन मधून मागतंय, अशा विविध मागण्या आहेत. म्हणून तर मी पत्र जे दिलं ना
आपण विधानसभेमध्ये अधिवेशन बोलावं, ज्याला ओबीसीत आरक्षण द्या, त्या बाजूने मतदान करायचं, ते आमदार मतदान करतील, आपली भूमिका मांडतील. ज्या मराठा समाज बांधवांना कुणबीतनं किंवा ओबीसीतनं आरक्षण घ्यायचंय ते त्याच्यातनं घेतील, आणि ज्यांना नाही घ्यायचं ते प्रतिज्ञापत्र देतील, मला काय कुणबीतनं ओबीसीतनं नको. तशा पद्धतीचा एक कायदा करावा सरकारनं. ही तीन वेळेस प्रत्येक वेळेस आता कुणबीचे दाखले सापडले त्याच्याबद्दल वेगळंच मत, सगळे सोयरेचा GR काढला त्याच्याबद्दल वेगळंच मत, हैदराबाद गॅजेटचा त्याच्याबद्दल वेगळं मत. मग नेमकंच माझा जो समाज आहे मराठा समाज बांधव त्याला म्हणजे नेमकं भूमिकाच कळायला तयार. आणि ह्यांना पण मी विनंती केली की तुम्ही तुमचं एक काहीतरी शिष्टमंडळाने आम्हाला चर्चा करा, कुणावरच विश्वास नाही. मग आता माननीय मुख्यमंत्री साहेबांनी रोज येऊन बसायचं कोणाबरोबर, ते संविधानिक पद आहे, मी काय त्यांची बाजू घेत नाही CM साहेबांची, परंतु आपलं पण शिष्टमंडळ किंवा आपल्या एका वकिलाची 10-15 फौज त्या ठिकाणी कायदेशीर कुठल्या बाजूने आपल्याला न्याय मिळेल हा खऱ्या अर्थाने हा प्रश्न सोडवायचा का आपल्याला पेंडिंग ठेवायचा आहे. सोडवण्याकरता जे काही टिकणार आहे आपल्याला कोर्टामध्ये किंवा जे काय करता येणार आहे त्या दृष्टिकोनातून सरकारबरोबर चर्चा करावी, नाही सरकारनं अधिवेशन घ्यावं, अधिवेशनामध्ये कायदे तज्ञांचा सल्ला घ्यावा, नेमकं ओबीसीतनं द्यायचं, त्याच्यावरती सगळ्यांनी मत मांडावी. मी पण माझं मत मांडणार आहे त्या ठिकाणी, समाजाचा सगळा विचार करून त्या ठिकाणी माझं पण मत स्पष्ट मांडन. रेकॉर्डवरच येणार आहे, दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणी होऊन जाईल. तुम्हाला आता तयार आहे का समाजाशी बोलून ठरवणार आहात तुम्ही? कोण? तुम्ही नाही, मी तर मागणी केली ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या बाबतीमध्ये विधानसभेनं सेपरेट अधिवेशन बोलवावं. भाऊ, अनेक वेळा जरांगे पाटलांसोबत तुमच्या रात्री अपरात्री बैठका झाल्या, आंदोलन मिटवण्यासाठी प्रयत्न झाला, मात्र आता जरांगे पाटलांच्या विरोधात तुम्हाला भूमिका घ्यावी लागते, काय सांगाल? माझी मुळातच इच्छा नाही, तुम्हाला सांग, मला काय ह्याची हाऊस नाही, काय नाही. माझ्यावर त्यांनी किती वेळेस बोलले, फक्त ज्यावेळेस मी तरी सहन करत होतो, जाऊ दे आपलं एक कुणीतरी काम करतोय करू द्या, परंतु जेव्हा मला वास यायला लागला, आता त्यांनी तुमच्या मीडिया समोर अख्ख्या महाराष्ट्राने बघितलेला आहे, ह्याच्यापेक्षा सोपल बरे 5 वेळेस बोलले. आता मग ह्याचा अर्थ काय काढायचा आम्ही? आणि आमच्या दारात येतो, आमच्या ताईला सांगा, त्यांच्या ताईला विचारा, 2दा म्हणले, आईला विचारा, वडिलाला विचारायला, कशाला आमच्या वडिला आई वडिला कशाला आणता? म्हणजे आम्ही तुमचा अवमान केला का कधी? तुम्हाला काय बोललो का? तुमच्या मदतीसाठी आम्ही धावून आलो. SIT चौकशी तर मीच प्रेशर केलं, मीच भांडण केलं मुख्यमंत्र्यांबरोबर आणि उपमुख्यमंत्र्यांबद्दल, गृहमंत्र्यांबद्दल. मी काय पापी हितून आलो होतो का तुमच्याकडे? कुठेतरी या वादाचे लोण आता राज्यभरात पसरतील असं वाटतंय? नाही, मला ह्याच्यामध्ये कुठलाही इश्यू करायची गरज नाही. फक्त माझी प्रामाणिक भावना आहे की हा प्रश्न त्यांनी तातडीनं जे दुधाचं दूध आणि पाण्याचं पाणीच करावं सगळ्या पक्षांनी. एकदा कोणाला मराठा समाजाची मतं घ्यायचेत ना तर तुम्ही पैकीच्या पैकी घ्या, ओबीसी समाजाची घ्यायचेत ना पैकीच्या पैकी. एकदा काय असेल ते एकदा फैसला विधानसभेत, हा जयद्रथ हा सूर्य का, त्याच्याशिवाय प्रश्न मिटणार नाही. तर काय मणिपूर करायचं का आपल्याला? महाराष्ट्रामध्ये काय मणिपूर करायचं का? सातत्याने जर विषय चिघळत राहिले, उद्या जर काय झालं तर उद्या हजारो लेकरं आणायला जाणार आहेत. उद्या बीड मध्ये काय झालं त्यावेळेस त्यांच्या डोळ्याला नाही पाणी आलं, पेटली घरात धडा धडा, लहान लहान लेकरं पण त्या घरात होती ना, मोठ्या मोठ्यानं चिरकत होती, रडत होती, त्यांच्या लेकरांचा नाही काय वर आला कोणाला. आणि आता म्हणतात की ह्यांच्या पोरांचं काय, स्वप्नाने मला गुतू गुतू कटाळा, आता काय आमच्या लेकरांना गुतवायचं का? खोट्या नाट्या केसेस करायचं काय षडयंत्र ठरलं का? बरे प्रश्न विचारतोय की आपल्याच विधानसभा क्षेत्रामध्ये एक आंदोलन चालू आहे की अण्णासाहेब शिंदे यांनी जरांगे पाटलांना काही प्रश्न विचारलेले, जरांगे पाटील यांनी त्याला उत्तर दिली नाहीत. या आंदोलनाला तुमचा पाठिंबा आहे का? मुळातच सगळेच मराठा समाजाचे कार्यकर्ते आणि मुळात मी तर बघा म्हणलं ना, जरांगे दादाच्या उपोषणाला किंवा प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी मराठा कार्यकर्ता म्हणून मी सुद्धा त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला किंवा गाड्या गोड्या आणि सगळ्यांनीच खारीचा वाटा उचललेला आहे. कुठल्या आंदोलनात आम्ही नाही, त्यामुळे सगळ्याचा अधिकार आहे ना. तुम्हाला मी क्लिअर सांगतो, मी आता लोकप्रतिनिधी आहे, माझ्या कुटुंबाचा नाही, मी सार्वजनिक मालमत्ता आहे माझी. तशी मनोज दादा जरांगे पाटील ही स्वतःची नाहीत, आता स्वतःपुरता त्यांनी विचार नाही करायचा. कुणी मी हे घोरपणा करून चालणार नाही, सार्वजनिक मालमत्ता आहे. सार्वजनिक जीवनामध्ये आल्यानंतर प्रत्येकाचं समाधान करणं हे तुमचं कर्तव्य आणि ते करा. ते मराठा समाजाची भूमिका आहे बार्शीतले. तुम्ही बाबा काय नेमकं आम्हाला आणि त्यांना उत्तर काय अडचण आहे? तुमचा त्या आंदोलनाला पाठिंबा आहे का? अरे साहजिकच मी प्रत्येक मराठा समाजाच्या लहान वयापासून मी सगळे पाठिंबे दिले, जे मराठा समाजाचं आंदोलन असेल त्याला. मग त्यांनी बोलताना, पत्रकारांशी बोलताना असं म्हटले की कोकणातले जे मराठा बांधव आहेत त्यांना कुणबी आरक्षण, ओबीसीतून आरक्षण नको, याला तुमचा पाठिंबा आहे? 100%. आणि माझी सुद्धा कुणबीची नोंद आहे बार्शी नगरपालिकेत. 1870 ते 1930 सालामध्ये माझे लक्ष्मण भैरूराव
माझे पंजोबा त्यांची आता बार्शी नगरपालिकेच्या ह्याच्यामध्ये कुणबी म्हणून त्या ठिकाणी नोंद आहे. त्याचं मी पत्र वगैरे दिलेलं, त्याची कागदपत्र मागवते. माझा राऊत परिवार पूर्ण कुणबीमध्ये आलेला आहे आणि मुळातच आम्ही कोकणातले, तर आम्हाला जी ड्युटी दिली होती छत्रपती शिवरायांच्या कालखंडामध्ये, फक्त निजामशाही आणि आदिलशाहीच्या बॉर्डरवर आमचं इथं सैनिक करता सैनिक म्हणून आम्ही आलो होतो आणि महाराजांच्या कृपेनं आज आमचं इथं 4 जमिनी वगैरे महाराजांनी दिला आणि त्यांच्या जी काही महाराजांची पुण्य होती त्याच्यावरती आमचा हा परिवार या ठिकाणी लढत होता. आणि आता सुद्धा आम्ही पूर्ण मराठवाड्यातल्या सगळ्या माझ्या मराठा बांधवाचं किंवा जनतेचं स्वागत करण्याकरता मराठवाड्याचं पश्चिम द्वार म्हणून प्रवेशद्वार म्हणून बार्शीला पाहिलं जाते. आम्ही सगळ्या मराठवाड्यातल्या सगळ्या लोकांची सेवा करण्याकरता कटिबद्ध. तुम्ही मनोज जरांगे पाटील यांना भेटलात त्यावेळेस तुम्ही असा संवाद सांगलात की काही न्यायालयीन जी बाजू असेल किंवा कोर्टात टिकण्यासाठी तुम्ही काही वकील देण्याचे कोणत्या वकिलांचे तुम्ही त्यांना नाव? मी रोहितगी साहेबांचं सांगितलं, राम जेठमलांचे चिरंजीव त्यांचं नाव सांगितलं. आणखीनही तुम्हाला जे आवडल, जे बोर्ड दाखवेल दादा ते वकील आपण देऊ म्हणला. तुम्ही पण म्हणा, मी पण त्याच्यामध्ये इतका तज्ञ नाही, म्हणजे मी स्वतः कबूल करतो. ह्याच्यामध्ये आपल्याला जे काही सुप्रीम कोर्ट हायकोर्टामध्ये जी काही तज्ञ मंडळी उद्या कोर्ट मॅटर होणार आहे, आपण पण पाहतोय प्रत्येक गोष्टीवर कोर्ट मॅटर होते. त्याच्यामुळे ते टिकणं तर गरजेचं आहे ना, त्याकरता एवढ्या मोठ्या विधी तज्ञांची आपल्याला गरज आहे.